अलिबाग रेवस रस्त्यावरती संध्याकाळी एक भीषण अपघात घडलाय आणि या दुर्घटनेमध्ये 13 वर्षांच्या बालिकेचा दुर्दैवी मृत्यू झालाय। एकाच कुटुंबातील 3 जण गंभीर जखमी झालेत या अपघातामध्ये। रायगड जिल्ह्यातील अलिबाग रेवस राज्यमार्गावरती कणकेश्वर फाटा ते चौंढी दरम्यान लायन्स हॉस्पिटलच्या जवळ हा भीषण अपघात घडलाय। मुंबईमधल्या कुलाबा ह्या ठिकाणी रहिवासी हेमंत कोळी हे पत्नी आणि 2 मुलींसह स्कूटीवरनं रेवसच्या दिशेने जात होते। संध्याकाळी 5:30च्या सुमारास समोरून येणाऱ्या एका अज्ञात रिक्षा चालकानं अचानक हुलकावणी दिल्यामुळे स्कूटी चालकाचा तोल गेला, नियंत्रण सुटलं आणि स्कूटी समोरून येणाऱ्या PNP कंपनीच्या खासगी बसला जोरदार धडक बसली। या अपघातामध्ये 13 वर्षांची हेतल हेमंत कोळी हिला गंभीर दुखापत झाली। तिला तातडीनं अलिबाग जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं, पण उपचाराच्या आधीच तिचा मृत्यू झालेला होता। या घटनेमुळे कोळी कुटुंबावरती दुःखाचा डोंगर कोसळलाय। अपघातामध्ये हेमंत कोळी, लता कोळी आणि 5 वर्षांची कृती कोळी हे तिघही जखमी झालेत। त्यांना पुढील उपचारासाठी मुंबईमध्ये हलवण्यात आले। त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे। या घटनेची माहिती मिळताच अलिबाग पोलीस घटनास्थळी दाखल झालेत आणि अपघाताला कारणीभूत असलेल्या अज्ञात रिक्षा चालकाचा शोध सुरू आहे आणि ह्या प्रकरणाचा पुढील तपास अलिबाग पोलीस सध्या करत आहेत। या अपघातामुळे अलिबाग रेवस रस्त्यावरील वाहतूक सुरक्षेचा प्रश्न आता पुन्हा एकदा ऐरणीवरती आलाय आणि प्रशासनानं योग्य उपाययोजना कराव्यात अशी मागणी सुद्धा नागरिकांकडून करण्यात येते।